अखेर जरांगेंच्या शिष्टमंडळाने आझाद मैदान पोलिसांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा देखील केली। आझाद मैदानाची क्षमता ही 5,000 लोकांचीच आहे आणि त्यामुळे इतर आंदोलकांसाठी दुसऱ्या मैदानाची परवानगी देण्याची मागणी शिष्टमंडळाने केलेली होती। आंदोलन होणार आझाद मैदान मध्येच होणार, कारण पोलिसांचे जे नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 5,000 व्यक्तीपर्यंत तुम्ही बसू शकता। येऊ द्या, आम्ही त्यांना सांगितले की साहेब 5,000 काय किती बसतील आझाद मैदानमध्ये आम्ही बसू, त्याच्यानंतर जर जास्तच हे होत असतील तर दुसरं जे मैदान आम्ही मागितलंय तिथं दुसरं बी ग्राउंड ही बनवून तिथे उरलेले बसतील आणि आंदोलन हे मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे चालणार आणि शांततेत चालणार आहे। त्याकरिता कुठेही माघार नाही आहे। त्यांना शेवटी सांगावं लागलं की मला सर्व पोलीस खातं हे तुमच्या सहकार्याला आम्ही तत्पर आहोत। तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य। तर आपण बघितलं की हे मराठा बांधवांचं शिष्टमंडळ आझाद मैदान पोलिसांच्या भेटीसाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेलेलं होतं, कारण आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारलेली होती। याच संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, आझाद मैदानाची क्षमता 5,000 लोकांची आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने येणारे जे मराठा बांधव आहेत त्यांना सामावून घेता येणार नाही हे कारण दिलं गेलेलं होतं। आझाद मैदान पोलिसांकडनं परवानगी नाकारली होती, मात्र काल शिष्टमंडळानं पोलिसांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली। काही तोडगा त्या संदर्भात निघालेला आहे का? कारण नवी मुंबईत मराठा समाजाचं हे वादळ आता दाखल झालंय आणि मुंबईच्या दिशेने हे वादळ येणार आहे। प्रशांत, काय नेमकी याबद्दलची अपडेट? अजिंक्य, खरं तर कालच्या बैठकीचा मुद्दा जो होता तो दोन शब्दात सहकार्य आणि समन्वय या दोन मुद्द्यांभोवतीच फिरत होता। कारण पोलिसांनी परवानगी नाकारली, त्याविरुद्ध हायकोर्टाने दाद मागू शकत नाही, त्याचं कारण एकच आहे की तांत्रिक मुद्दा। पोलिसांनी दुसरं लोकेशन त्यांना सुतोवाच केलं होतं, खारघर मधलं सेक्टर 29 मधलं इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क मैदान। पण त्यानंतर सुद्धा जे स्टेजचं काम होतं ते स्टेजचं काम यांनी सुरूच ठेवलं। शिष्टमंडळासोबत चर्चा झाली। 5,000 जर का कॅपॅसिटी आहे तर ठीक आहे, आम्ही त्या मैदानाची क्षमता जेवढी आहे तेवढी आम्ही बघूया, याची आम्ही काळजी घेऊ, हा त्यांनी शब्द दिला। पण मैदानाच्या बाहेर असलेल्या कॅपॅसिटी बद्दल आम्ही काही करू शकत नाही, तो कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांचा प्रश्न आहे। अर्थातच मराठा आंदोलकांकडनं कोणती गडबड होणार नाही, काळजी घेतली जाईल, अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा शिष्टमंडळाने पोलिसांसोबत केलं। अखेर या सगळ्या विषयातनं फक्त सहकार्य आणि समन्वय ह्या दोन गोष्टी राखण्याचा तोडगा निघाला। पोलिसांनी अधिकृत परवानगी आझाद मैदानासाठी अद्यापपर्यंत त्यांना दिली नाही, पण आझाद मैदानावरच भगवं वादळ येणार, मनोज जरांगे पाटील येणार, आणखी तिथेच आंदोलन करणार, यावर शिष्टमंडळ सुद्धा ठाम होतं। अर्थातच विना तोडगा ही बैठक आटोपली, पण या बैठकीतनं 3 मुद्दे स्पष्ट झाले की कागदोपत्री तुम्ही परवानगी दिली नाही तरी आंदोलन याच ठिकाणी होणार, मनोज जरांगे पाटील याच ठिकाणी होणार आणि पोलिसांना सहकार्य आम्ही नक्की करू, तुम्हीही समन्वय राखा, ही एकंदरीत चर्चा झाली। अजिंक्य, ठीक आहे प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। मराठा समाजाच्या